पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्या समोर हा खेळरत्न पुरस्कार. कल्याणी मॅडम करतो अगोदर एक एक तर होऊ द्या ना, आता ही यांची परीक्षा लगेच आहे, यांची होऊ द्या, नंतर आपण नगर परिषदकडे येऊया. खेळरत्न पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? लक्षात घ्या, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात. धन्यवाद के जे. चला उत्तर द्या. हा चला तुम्ही उत्तर दे, इथं उत्तर देईपर्यंत 2025 चे काही पुरस्कार जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात, हे असे काही पुरस्कार मी इथं तुमच्या समोर घेतोय. वन लाईनर क्वेश्चन मध्ये हे परीक्षेला येऊ शकतं. जसं की ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार 2025 चा कोणाला मिळालाय? म्हणजे आपण हे सगळे पुरस्कार 2025 चे घेतोय. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळालाय? त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो मिस वर्ल्ड 2025 कोण झालेला आहे? मिस वर्ल्ड, कारण हे IBPS प्रश्न विचारतं बरं का, त्यामुळे तुम्हाला त्या अँगलला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय, जी आपल्या भारताच्याच महिलेला मिळालेला आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, ज्यांना माहित आहे नंबर टाका, कमेंट मध्ये त्याचं उत्तर मला टाईप करून सांगत चला. हा 5 नंबर तुम्हाला आणखी विचारलं जाऊ शकेल लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. मंगेशकर पुरस्कार 2025 पुरस्कार 2025. त्याच्यानंतर रामसर पुरस्कार आहे. रामसर पुरस्कार 2025 हा भारतीय व्यक्तीलाच मिळालेला आहे, त्यामुळं हे घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खेळरत्न पुरस्कार. खेळरत्न पुरस्कार हा आणखी एक नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागासाठी एक करंट अफेअर विचारलं जाईल. किती झाले? 7, 8. डिजिटल ट्रान्सपरन्सी. डिजिटल ट्रान्सपरन्सी अवॉर्ड जो आहे एका संस्थेला दिला जातो, तर हा कोणत्या संस्थेला मिळाला? बस आता याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे विनोद कुमार शुक्ला यांना. विनोद कुमार शुक्ला. पाठ करा, हे लेक्चर कंटिन्यू सुरू असतानाच हे डोक्यात जाऊ शकतं. पाठ करा. महाराष्ट्र भूषण, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे हा राम सुतार यांना. राम सुतार. हे 25 सांगतो अपडेट. मिस वर्ल्ड 2025 हा जो किताब आहे, हा किताब मिळालेला मित्रांनो ओपल सुचाता च्युआंग सरी. मित्रांनो थायलंडची आहे ही, हिला मिस वर्ल्ड 2025 किताब मिळालाय. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे बानू मुश्ताक यांना. बानू मुश्ताक. बर, कोणत्या पुस्तकासाठी मिळालाय हे जर विचारलं, बानू मुश्ताक यांचं लिखित पुस्तक, तर हर्ट लॅम्प नावाचं पुस्तक आहे. हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालाय. कर्नाटक राज्याचे ते आहेत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे या वर्षीचा कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. कुमार मंगलम बिर्ला. बर, किती राहिले? 2. रामसर पुरस्कार 2025 चा जयश्री व्यंकटेशन यांना मिळालाय. जयश्री व्यंकटेशन. रामसर साईड जे असतात, आता त्याच्याबद्दल डिटेल सांगत नाही आपण एखाद्या लेक्चर मध्ये, की युट्यूबला माझं लेक्चर आहे हे बघून घ्या. खेळरत्न पुरस्कार जो आहे हा मित्रांनो मिळाला यावर्षी 4 जणांना. एक डी गुकेश, 4 जणांना मिळाला बरं का. डी गुकेश कशाशी संबंधित आहेत? चेस खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर इथं लिहितोय 4 जण आहेत, त्यापैकी दुसरे जे आहे त्यांचं नाव आहे हरमप्रीत सिंग. 3 नंबर
प्रवीण कुमार, प्रवीण कुमार. आणि 4 नंबर आपल्याला पाहायला मिळतं मनू भाकर, मनू भाकर. मग जर तुम्हाला विचारलं अर्जुन पुरस्कार 2025 चा 4 जणांना मिळालाय. डी गुकेशला मिळालाय, हरमप्रीत सिंगला मिळालाय, मनू भाकरलाही मिळालाय आणि चौथं नाव प्रवीण कुमारलाही. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते तुमचं या प्रश्नामध्ये उत्तर बरोबर आहे. क्लिअर? चालायचं? समजलं का रे? चला घ्या. हा हे हॉकीशी संबंधित आहे. हरमप्रीत सिंग हॉकी हॉकी हॉकी. त्याच्यानंतर प्रवीण कुमार जे आहे हे पॅरा ऍथलीट आहेत, पॅरा ऍथलीट. आणि मन्नू भाकर तुम्हाला माहित आहे नेमबाजीमध्ये त्यांना मिळालाय, नेमबाजीमध्ये. ठीक आहे. चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा पुढचा प्रश्न आहे खो खो विश्वकप 2025 चा ब्रँड अँबॅसेडर पदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IBPS ब्रँड अँबॅसेडर सुद्धा विचारतं. मागच्या आदिवासी विभागाच्या परीक्षेमध्ये 3 ते 4 शिफ्टला ब्रँड अँबॅसेडरवर प्रश्न आले होते, त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा व्यवस्थित करणं आहे. चला एबेल पुरस्कार. अच्छा डिजिटल ट्रान्सपरन्सीचा आरबीआय बरं का. हा हे राहिलं, बरं झालं. डिजिटल ट्रान्सपरन्सी अवॉर्ड जो आहे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या वर्षीचा मिळालाय, आरबीआयला मिळालाय, हेही लक्षात घ्या. चला याचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. आता काही ब्रँड अँबॅसेडरची नावं तुम्हाला मी विचारतोय, ते कोणत्या खेळाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत किंवा कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत ओळखायचं. मित्रांनो थायलँड पर्यटन जे आहे हे 2025 बरं का. ब्रँड अँबॅसेडरची लिस्ट सुद्धा 2025 ची. थायलँड पर्यटन पर्यटकपदी पर्यटनचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे विचारलं जाईल. मालदीव पर्यटन ब्रँड अँबॅसेडर विचारलं जाईल. मालदीव पर्यटन ब्रँड अँबॅसेडर विचारलं जाईल. हे भारतीय व्यक्ती असल्यामुळं मी हे घेतोय बरं का, लक्षात घ्या. त्याच्यानंतर फेडरल बँकेचा ब्रँड अँबॅसेडर, फेडरल बँक ब्रँड अँबॅसेडर कोण आहे विचारलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो महिला एशिया कप होतोय FIBA चा, महिला एशिया कप याचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे. महिला एशिया कप ब्रँड अँबॅसेडर, ज्याला राजदूतही म्हणू शकता तुम्ही, काय म्हणतो त्याला, हा 4. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल हा फिट इंडिया आयकॉन, फिट इंडिया आयकॉनचा ब्रँड अँबॅसेडर, फिट इंडिया आयकॉन. त्याच्यानंतर खो खो विश्वकप, खो खो विश्वकपचा ब्रँड अँबॅसेडर, वर्ल्ड कप याचा ब्रँड अँबॅसेडर विचारला जाईल. 7 झाले का, आणखी 2-3 देतोय. कॅशलेस पेमेंटचा ब्रँड अँबॅसेडर, सरकारचा कॅशलेस पेमेंट जे आहे याचा ब्रँड अँबॅसेडर कोण विचारलं जाऊ शकतं. आणखी घ्या स्पेस इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर, स्पेस इंडिया. बस झाले का, 9. आणखी एक देतो. ब्रँड अँबॅसेडर कोणी विचारलं जाईल. SBIचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर विचारलं जाईल. आणि शेवटचं घेतो युनिसेफ इंडियाचा, युनिसेफ इंडिया हाच प्रश्न विचारला होता आदिवासी विभागाच्या परीक्षेमध्ये. युनिसेफ इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, तर त्याच्यावरून आपण काही हे ब्रँड अँबॅसेडर बाजूला काढलेले आहेत, याच्यावर प्रश्न तुमचे तयार होऊ शकतात. चला थायलंड पर्यटनचा ब्रँड अँबॅसेडर सोनू सूद, सोनू सूद ब्रँड अँबॅसेडर. मालदीव पर्यटनचा ब्रँड अँबॅसेडर कतरीना कैफ किंवा कॅटरीना कैफ. हे भारतीय व्यक्ती असल्यामुळे विचारलं जाऊ शकतं. फेडरल बँक जे आहे फेडरल बँकची ब्रँड, फेडरल बँकची ब्रँड अँबॅसेडर विद्या बालन, विद्या बालन. त्याच्यानंतर FIBA महिला एशिया कप 2025 चा जो होतोय याची ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळते. 2 ब्रँड अँबॅसेडर आहेत. एक मिथाओ लिजी, नाव लक्षात घ्या, मिथाओ लिजी एशिया कप आहे हा. आणि दुसरा आहे युको ओगा, युको ओगा, एक जपानची युको ओगा आणि मिथाओ लिजी ही आपल्याला चायना पाहायला मिळते. फिट इंडिया आयकॉन आयुष्यमान खुराना,
ब्रँड अँबॅसेडर आयुष्यमान खुराना. ठीक आहे. त्याच्यानंतर खो खो विश्वकपचा ब्रँड अँबॅसेडर इथं देतोय सलमान खान. ऑप्शन क्रमांक 2. सलमान खान खो खो विश्वकप 2025चा जो विश्वकप आहे याचा ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळतो. कॅशलेस पेमेंट जे आहे, कॅशलेस पेमेंटचा ब्रँड अँबॅसेडर राजकुमार राव. राजकुमार राव. राजकुमार राव. स्पेस इंडिया ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळतं संजना सांघी. संजना सांघी. राहिले 2. एसबीआयचा ब्रँड अँबॅसेडर MS धोनी. माहित असायला पाहिजे. आणि युनिसेफ इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर 2 आहेत. एक आहे करीना कपूर. करीना कपूर. आणि दुसरा आहे आयुष्यमान खुराना. आयुष्यमान खुराना. चला इथं या. इथं विचारलंय खो खो विश्वकप 2025चा ब्रँड अँबॅसेडर सलमान खान. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे. हा बरेचसे आहेत, आणखी एकाच सेशन मध्ये सगळं कव्हर होत नाही. आणखी एखादा प्रश्न पुढच्या सेशन मध्ये ब्रँड अँबॅसेडरवरच घेऊया. आणखी त्याच्यात कव्हर करूया. बुक आपल्याला काही कव्हर करायचे पुढच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते कव्हर करूया. चला या पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला, असेही प्रश्न टोपण नावाचे येतात IBPS पॅटर्न नुसार, खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते किंवा जातात, ओळखले जाते असं म्हणू शकता तुम्ही. धन्यवाद श्रीनिवास सर. बरोबर आहे. हे असं इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्स मध्ये असली पाहिजे जेणेकरून बाकीच्यांचे वाचताना ते नजरेखालून जाईल. जरा जे मुलं नवीन जॉईन झालेत, लेक्चरला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नक्कीच थोडंसं आता व्यवस्थित झालोय मी तंदुरुस्त. आणखी 3-4 सेशन घेण्याचा मी प्रयत्न करेल आणि पेपर सुरू झाल्यानंतर सुद्धा तुमची सेशन मी कंटिन्यू करेल. आता काही तुम्हाला टोपण नावे विचारले जाऊ शकतात. ज्यांना माहिती आहे त्यांनी आता कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे सुधारक हे टोपण नाव कुणाचं आहे. बघा महत्वाचे देते. त्याच्यानंतर महात्मा, जे महात्मा गांधी नाही त्याच्या अगोदर महात्मा ही पदवी दिलेली सुधारक कोण आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांचं पूर्ण नाव काय आहे. शाहू महाराज यांचं पूर्ण नाव. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल लोकहितवादी कोणाला म्हणतात. लोकहितवादी म्हणून कोण ओळखलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव. गाडगे बाबा पूर्ण नाव. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव विचारलं जाईल. 6-7 समर्थ रामदासांचं विचारलं जाईल. समर्थ रामदास. ठीक आहे, बस झाले. कारण हे सगळ्यांना जवळपास येत असतं. सुधारक नावाने गोपाळ गणेश आगरकर हे ओळखले जातात. सुधारक नावाने. महात्मा या नावाने महात्मा ज्योतिबा, पूर्ण नाव लक्षात घ्या, ज्योतिबा गोविंदराव फुले. ज्योतिबा गोविंदराव फुले हे ओळखले जातात. ज्योतिबा गोविंदराव फुले. शाहू महाराज किंवा राजर्षी म्हणून कोण ओळखले जातात, यांचं पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे. यशवंत जयसिंगराव घाटगे. हे सगळं मी तुम्हाला PPT फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतोय. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. लोकहितवादी नावाने गोपाळ हरी देशमुख ओळखले जातात. गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. त्याच्यानंतर गाडगे बाबाचं पूर्ण नाव विचारलं, डेबूजी झिंगरोजी जानोरकर. झिंगरोजी जानोरकर. त्याच्यानंतर तुकडोजी महाराजांचं नाव जर विचारलं, माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट. काय ब्रह्मभट्ट या नावाने ते ओळखले जातात. त्यांचं टोपण नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं
समर्थ रामदास यांचं टोपण नाव जर विचारलं, नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर. ओके, चला आणखी सार्वजनिक काका नाव ऐकलं असेल तुम्ही, याच्यावर विचारलेला आहे प्रश्न, TCS ला विचारलेला आहे. सार्वजनिक काका हे कोणाचं टोपण नाव आहे? 8 बस झाली. 9 लास्टच घ्या. दयानंद सरस्वती यांचं पूर्ण नाव विचारले. दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती, हे 2 नाव तुम्हाला देतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सार्वजनिक काका हे कोणाचं टोपण नाव आहे? तर हे गणेश वासुदेव जोशी किंवा गवा जोशी असं ज्यांना म्हटलं जातं, गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी यांचं टोपण नाव. आणि दयानंद सरस्वती यांचं नाव आहे मूळशंकर तिवारी. मूळशंकर तिवारी यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. ठीक आहे, समजते सगळ्यांना? चलायचं पुढं. राईट, बऱ्याच जणांची उत्तर ऑलमोस्ट करेक्ट आहे. चला घ्या, जास्त वेळ घेत नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आता याच्यावरून तुम्हाला भारतातील पहिले विचारले जाईल. आता हे मी भारतातील पहिले तुम्हाला देतोय 2025 मधलं काही महत्वाचं, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतातील पहिले, जसं की भारतातील पहिली महिला विधी सचिव, महिला विधी सचिव ज्याला आपण लॉ सेक्रेटरी म्हणतो, भारतातील पहिली महिला विधी सचिव 2025 मध्ये नियुक्त. हे महत्वाचं आहे बरं का, हे IMP आहे. प्रथम महिलेवर प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर वरिष्ठ नागरिक आयोग, वरिष्ठ नागरिक आयोग लागू करणारे पहिले राज्य. त्याच्यानंतर ज्यांना माहित आहे कमेंट मध्ये नंबर टाका आणि त्याचं उत्तर लिहित चला. त्याच्यानंतर विचारलं जाईल भारतातील पहिली समुद्री ग्लास ब्रिज, ग्लास ब्रिज, बरोबर आहे, हे पहिलं आहे बरं का. भारतातील पहिलं आहे म्हणून मी अगोदर काही लिहित नाही. समुद्री ग्लास ब्रिज म्हणले की पहिलंच समजायचं भारतामधलं, कुठे, कोणत्या राज्यामध्ये. त्याच्यानंतर 4 नंबर, भारतातील पहिली वन्यजीव बायो बँक कुठं आहे? वन्यजीव बायो बँक कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये? बायो बँक, वन्यजीव बायो बँक. त्याच्यानंतर विचारलं जाईल पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, इलेक्ट्रिक एअर टॅक्सी म्हणजे विमानासारखी एअर टॅक्सी ज्याला म्हणतो आपण, हिचं नाव विचारलं जाऊ शकतं किंवा याचं राज्य विचारलं जाऊ शकतं. दोन्ही मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर विचारलं जाईल भारतातील पहिले सौर सीमा गाव, सौर सीमा गाव कोणते? भारतातील पहिले. 7 नंबर, योगा पॉलिसी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? योगा पॉलिसी लागू करणारे पहिले राज्य. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 देतो आणखी महत्वाचे. व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज भारतातला कुठं आहे? व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कुठे आहे? पहिलं आहे बरं का, हे पहिला सी ब्रिज आहे व्हर्टिकल लिफ्ट. आणि सर्वात शेवटचं देतो, पहिले सरकारी OTT प्लॅटफॉर्म जे आहे याचं नाव काय? सरकारी OTT प्लॅटफॉर्म, त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं. पहिलं सरकारी OTT प्लॅटफॉर्म ते कोणत्या राज्याचं आहे? बऱ्याच जणांची उत्तर आहे. ठीक आहे, चला. महिला विधी सचिव पहिल्या भारताच्या कोण आहेत असं जर विचारलं, त्यांचं नाव आहे अंजू रथी राणा. अंजू रथी राणा. मित्रांनो, ह्या ज्या विधी सचिव असतात त्या सरकारला जे कायदेविषयक जी मदत आहे हे देण्याचं काम ह्या विधी सचिव करत असतात. ठीक आहे, ते चला. वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे, नाव आहे केरळ. आता एक एक उत्तर बरं का फास्ट. समुद्री ग्लास ब्रिज जो आहे, ग्लासावरचा म्हणजे समुद्रावरून
ग्लासचं वरून ग्लासचं मटेरियल वापरून तयार केलेला ग्लास ब्रिज जे आहे ते आहे कन्याकुमारीला, भारतातला पहिला आहे कन्याकुमारी, तामिळनाडू इथे. राज्य विचारलं तामिळनाडू. वन्यजीव बायो बँक जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली असं जर तुम्हाला विचारलं तर राज्य आहे पश्चिम बंगाल आणि ठिकाण आहे दार्जिलिंग राष्ट्रीय उद्यान. दार्जिलिंग राष्ट्रीय उद्यान. इथं मी शॉर्ट फॉर्म मध्ये पश्चिम बंगाल लिहितो, पीबी लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये. पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी जी आहे त्याचं नाव आहे शून्या, SHUNYE. शून्या हे त्याचं नाव असून ही पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी जी एअर टॅक्सी याचं ट्रायल आणखी घेणं बाकी. सौर सीमा गाव जे म्हणजे ट्रायल घेतलेलं आहे ही ऑफिशियली आणखी लॉन्च करणं बाकी आहे. नाव बघता लक्षात घ्या शून्या. सौर सीमा गाव भारतातलं कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आपल्याला मसाली हे गाव पाहायला मिळतं. मसाली हे भारतातलं पहिलं सौर सीमा गाव म्हणून ओळखलं जातं. योगा पॉलिसी लागू करणारे पहिले राज्य जे आहे त्याचं नाव आहे उत्तराखंड. कोणीतरी ओडिसा लिहिलं होतं, चुकीचं आहे, उत्तराखंड लक्षात घ्या. व्हर्टिकल सी ब्रिज म्हणजे हा ब्रिज आहे मात्र तिथून जर जहाज जाणार असेल तर हा भाग वर उचलतो, हा भाग सुद्धा वर उचलला जातो, याला व्हर्टिकल सी ब्रिज म्हणायचं. हा आहे पंबन ब्रिज म्हणून हा ओळखला जातो, पंबन ब्रिज तामिळनाडू राज्यामध्ये. त्याच्यानंतर सरकारी पहिलं OTT प्लॅटफॉर्म केरळ राज्यानं आणले मित्रांनो आणि या प्लॅटफॉर्मचं नाव आहे सी स्पेस. काय नाव आहे? नाव लक्षात ठेवा, सी स्पेस नावाचं OTT प्लॅटफॉर्म जे भारतातलं पहिलं सरकारी OTT प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं आणि हे आपल्याला पाहायला मिळतं कुठं? केरळ येथे. चला, क्लिअर? समजते सगळ्यांना? एक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या, पहिलं भारतातील लेखक गाव म्हणून कोणतं ओळखलं जातं? पहिले लेखक गाव. आता हे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्यासाठी तुम्हाला सोडलेला प्रश्न आहे. कमेंट बॉक्स मध्ये भारतातील पहिलं लेखक गाव गुगलवर सर्च करून तुम्ही कमेंट करू शकता. चला, येतोय आता मी पुढच्या प्रश्नाकडे. समजतंय का रे हे सगळं व्यवस्थित? थोडस स्लो आज मी जातोय कारण तेवढी एनर्जी नाही जेवढी नेहमीच्या लेक्चर मध्ये असते. मात्र समजतंय का तुम्हाला? समजतंय का? कमेंट करा फास्ट. चला, चलायचं पुढं. आता येऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता करंटचे इथपर्यंत काही प्रश्न मी घेतले, आता येऊया GSच्या प्रश्नाकडे जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे? एकलिंगी म्हणजे एक दल तुम्ही म्हणू शकता, त्याला असे म्हणू शकता, एकलिंगी किंवा एक दल आहे, एक दल. चला मित्रांनो, थोडीशी कन्सेप्ट समजून घ्या. वनस्पतीचं वर्गीकरण जे आहे, वनस्पतीचं वर्गीकरण दोन भागामध्ये केलं जातं. इथं लिंक लावतोय तुमची, एक लिंगी किंवा एक दल पर्यंत येण्याची लिंक परीक्षेला हे विचारलं जाईल. हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. वनस्पतीचं दोन भागामध्ये विभाजन केलं जातं, एक सपुष्प वनस्पती, सपुष्प वनस्पती, आणि दुसरे असतात त्याला आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतो, अपुष्प वनस्पती. याला आणखी एक नाव आहे अबीजपत्री, अबीजपत्री. आणि सपुष्प वनस्पती जे आहेत यांना म्हटलं जातं बीजपत्री. काय म्हटलं जातं? बीजपत्री. नीट व्यवस्थित क्लासिफिकेशन लक्षात घ्या. ज्या झाडांना फुलं येतात असा एक गट आणि ज्या झाडांना फुलं येत नाहीत असा एक गट. आता ज्या सपुष्प वनस्पती ज्या आहेत मित्रांनो, याचं आणखी दोन भागामध्ये डिवायडेशन केलं जातं सपुष्प वनस्पतीचं. एक अनावृत्त बीजी, अनावृत्त बीजी, आणि दुसरा प्रकार पडतो त्याला आपण म्हणतो आवृत्त बीजी. दोन आवृत्त बीजी, आवृत्त बीजी. म्हणजे अनावृत्त बीजी म्हणजे अशा वनस्पती की ज्या वनस्पतींच्या फुलांना आवरण नसतं, फळांना आवरण नसतं, बियांना आवरण नसतं, बियांना आवरण नसतं. आवृत्त बीजीमध्ये अशा वनस्पती ज्यांच्या बियांना आवृत्त असतं, म्हणजे आवृत्त असतं. अशा अनावृत्त वनस्पती ज्या असतात यांच्या बिया फळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी घ्या. स्ट्रॉबेरी कुठं असतं? स्ट्रॉबेरीचं बी, स्ट्रॉबेरीचं बी फळाच्या बाहेर असतं, बियांच्या वरून आवरण नसतं, तर बिया ह्या आवरणावर असतात. मात्र आवृत्त बीजी जे असतात यांच्या बियांना कवरिंग असतं, आवरण असतं. याचे आणखी दोन प्रकार पडतात, एक एकदल वनस्पती आणि दुसरं द्विदल वनस्पती.
एकदल वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या वनस्पतीच्या बियाची जर फोड केली तर बरोबर दोन भाग होत नाहीत, त्या बियांची फोड व्यवस्थित होत नाही, याला म्हणायचं एकदल वनस्पती. आणि द्विदल वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्यांच्या बियांची फोड केल्यानंतर बरोबर दोन भाग पडतात. शेंगदाणा पाहिला असेल तुम्ही, फोडल्यावर दोन भाग. त्याच्यानंतर तुम्ही तूर पाहिले असेल, फोडल्यावर दोन भाग. समजलं? आता येऊया आपण ह्या एकदल वनस्पतीवर. प्रश्न आहे म्हणून थोडीशी चर्चा करूया याच्याबद्दल. अपुष्प वनस्पती म्हणजे काय? ज्यांना फुलं येत नाहीत. याच्यामध्ये थॅलोफायटा येतात. परीक्षेला आलेला प्रश्न आहे. थॅलोफायटा एक प्रकार आहे यांचा. दुसरा आहे ब्रायोफायटा. हे तीन नाव लक्षात ठेवा फक्त. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हे कशाचे उदाहरण आहेत? तर हे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात अपुष्प किंवा अबीजपत्री वनस्पतीची उदाहरणं. आता आपण येऊया, आपल्याला प्रश्न विचारला एकदल वनस्पतीबद्दल, एकलिंगीबद्दल. आता मी इथं चर्चा करतो एक 2 मिनिटांमध्ये. एकदल वनस्पती काय असतात? एकदल वनस्पती मित्रांनो, एकदल वनस्पती जी आहे यांचं पहिलं वैशिष्ट्य असं असतं की यांचे सहज दोन भाग जे आहेत, आता मी सांगितल्याप्रमाणे दोन भाग होत नाहीत. मित्रांनो, यांच्यामध्ये एकच बीजपत्र असतं म्हणून त्याला एकदल वनस्पती असं म्हटलं जातं. यांच्यामध्ये जे मुळाचा प्रकार आहे हा असतो तंतुमुळे. तंतुमुळे. तुम्ही गहू किंवा ज्वारीचं झाड बघितलं असेल, ज्वारीचं जर वृक्ष तुम्ही पाहिलं तर ज्वारीच्या वृक्ष, आता ही जमीन आहे आणि याच्यावर ज्वारीचं वृक्ष आहे, तर त्याची मुळं तुम्हाला अशी बाजूला पसरलेली पाहायला मिळतात. अशा पद्धतीची जी भुजा असतात, आपलं मुळे असतात, याला म्हटलं जातं तंतुमुळे. याच्या विपरीत तुम्ही द्विदल वनस्पतीच्या उदाहरणामध्ये तुरीचं जर झाड पाहिलं, त्याचं जर जमिनीमध्ये मूळ पाहिलं तर पहिल्यांदा एक असं सोटमूळ खाली जातं आणि याला आणखी इतर मुळं जे आहेत हे तुम्हाला लागलेले पाहायला मिळतात. म्हणजे लक्षात घ्या, हे सोटमूळ असणाऱ्या वनस्पती ह्या द्विदल असतात आणि ज्या एकदल वनस्पती असतात यांच्यामध्ये मुळं जी असतात हे आपल्याला तंतुमुळे म्हणून पाहायला मिळतात. आता जास्त याच्या डीप मध्ये जात नाही, याची उदाहरणं पाहतो आपण. उदाहरणं पाहूया. याच्यामध्ये मकाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर हे येतं एकदल वनस्पतीमध्ये. त्याच्यानंतर गहू एकदल वनस्पती. बाजरी काय आहे? एकदल वनस्पती. ज्वारी काय आहे? एकदल वनस्पती. ऊस, याच्यामध्ये ऊस विचारलं जाऊ शकतं, एकदल वनस्पतीचं उदाहरण आहे. केळी काय आहे? एकदल वनस्पतीचं उदाहरण आहे. मोहरी काय आहे? एकदल वनस्पतीचं उदाहरण आहे. कांदा काय आहे? एकदल वनस्पतीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर लसूण सुद्धा एकदल वनस्पतीचं उदाहरण. पिंपळ एकदल वनस्पतीचं उदाहरण. त्याच्यानंतर बांबू एकदल वनस्पतीचं उदाहरण. आणखी किती घ्यायचे? इत्यादी. तुम्हाला उदाहरणं विचारले, फक्त कन्सेप्ट मला सांगायची होती की एकदल वनस्पती म्हणजे काय. त्यामुळं आपण हा चार्ट पाहिला. वनस्पतीचं दोन भागात विभाजन, ज्यांना फुलं येतात, फुलं येत नाहीत. फुलं न येणारे तीन नाव लक्षात ठेवा: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. विचारलं 100% जाऊ शकतं. सपुष्प फुलं येणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक अनावृत्त बीजी, म्हणजे ज्या बियांना बाहेरून आवरण नसतं त्याला अनावृत्त बीजी, ज्यांना असतं त्याला आवृत्त बीजी. आता बाहेरून आवरण असणाऱ्याच्या बियाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. ज्याचे दोन तुकडे होतात अशा द्विदल, आणि ज्याचे दोन तुकडे होत नाहीत अशा एकदल वनस्पती. समजलं का? चला करायचं पुढं. या प्रश्नामध्ये मोहरी दिसते तुम्हाला, हे एकदल वनस्पतीचं उदाहरण. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. घ्या पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे? पक्षांतरबंदी कायद्याची घटना दुरुस्ती तुम्हाला विचारली गेलेली आहे आणि अशाच पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. एकच घटना दुरुस्ती नाही, अनेक घटना दुरुस्त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला घटना दुरुस्त्या माहित असणं गरजेचं आहे. हा, बऱ्याच जणांची उत्तर जी आहेत ही बरोबर येत आहेत. आता तुम्हाला काही विचारतो मी एक 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 एक. मला सांगा पहिली घटना दुरुस्ती. आता चर्चा करूया आपण घटना दुरुस्ती संदर्भात. मला सांगा पहिली घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? जे महत्वाचे देतोय बरं का. 31वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 2, 3 नंबर. 42वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? त्याच्यानंतर
4 नंबर. 44वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? काही महत्वाचे देतो बरं का. 5 नंबर. 52वी घटना दुरुस्ती. 6 नंबर. 61वी घटना दुरुस्ती. 7 नंबर. 73वी व 74वी घटना दुरुस्ती हे एकत्र याच्याबद्दल बोलू आपण. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती. 9 नंबर शेवटचं घेतो मी. 101वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, बस एवढ्या घटना दुरुस्त्या. ज्यांना माहित आहे कमेंट नंबर टाकून कमेंट करा घटना दुरुस्तीच्या. रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. पहिली घटना दुरुस्ती जी आहे मित्रांनो ही आपल्याला पाहायला मिळते. या घटना दुरुस्तीनं 9वे परिशिष्ट जोडले होते. आपली जी मूळ राज्यघटना आहे, परिशिष्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्याला पुरवण्या. आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट होते जेव्हा राज्यघटना अंमलात आणली होती. आता राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. तर पहिल्या घटना दुरुस्तीनं, आता हे वर्ष सुद्धा सांगतो, 1951 ला पहिली घटना दुरुस्ती झाली. त्यानं 9वे परिशिष्ट त्याच्यामध्ये जोडण्यात आले. 31वी घटना दुरुस्ती मित्रांनो 1973 ला झाली 31वी. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे ही लोकसभेची सदस्य संख्या जी आहे, लोकसभा सदस्य संख्या जी आहे ही सदस्य संख्या 525 वरून, बरोबर आहे ना? हा, 525 वरून 545 केली. याच्याशी संदर्भित होती काय? 31वी घटना दुरुस्ती. लोकसभेची सदस्य संख्या 525 वरून 545 केली. 42वी घटना दुरुस्ती मित्रांनो 1976. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. लघु घटना दुरुस्ती आपण म्हणजे सॉरी मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, लघु संविधान म्हटलं जातं. याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला ऍड झालेल्या पाहायला मिळतात. 1-2 उदाहरणं देतो. जे सरनामा आहे, सरनाम्यामध्ये काही शब्द ऍड झाले. सरनाम्यामध्ये 3 शब्द जे आहे हे शब्द ऍड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक, धर्मनिरपेक्षता. आपली जी सरनामा आहे, प्रस्तावना आहे संविधानाची, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि एकात्मता हे शब्द ऍड झाले या घटना दुरुस्तीने. एकात्मता हे शब्द ऍड झाले. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे मूलभूत कर्तव्य याच घटना दुरुस्तीने ऍड झाले. मूलभूत कर्तव्य सुद्धा या घटना दुरुस्तीने ऍड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 10 मूलभूत कर्तव्य या घटना दुरुस्तीने आणि 86व्या घटना दुरुस्तीने 1 मूलभूत कर्तव्य. असो, एखाद्या आणखी सेशन मध्ये डिटेल थोडस याच्याबद्दल चर्चा करूया. 44वी घटना दुरुस्ती जी 1976 ला झालेली 42वी घटना दुरुस्ती आहे. याच्यामधले अनेक जे बदल करण्यात आले होते हे पूर्वपदाव करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती 1978 करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं मी लिहितोय 42वी घटना दुरुस्ती जी आहे याचे बदल जे आहेत हे पूर्ववत करण्यासाठी ही घटना दुरुस्ती, पूर्ववत करण्यासाठी. 52वी घटना दुरुस्ती जी आहे मित्रांनो ही 1985 ला करण्यात आली आणि ही होती पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात, म्हणजे कायद्याबाबत. पक्षांतर बंदी, पक्षांतर बंदी कायदा याच्या संदर्भात आपल्याला ही घटना दुरुस्ती पाहायला मिळते 1985. 61वी घटना दुरुस्ती मित्रांनो 1989 ला. या 61व्या घटना दुरुस्तीनं प्रौढ मताधिकार जो आहे हा पहिलं 21 वर्षाचा होता, म्हणजे 21 वर्षाच्या व्यक्तीलाच मत टाकण्याचा अधिकार होता. 21 वरून तो 18 करण्यात आला. किती? प्रौढ मताधिकार जो आहे 21 वर्षावरून 18 वर्ष, म्हणजे 18 वर्षाचा मुलगाही मतदान करू शकतो. 73वी व 74वी घटना दुरुस्ती हे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित. स्थानिक स्वराज्य संस्था याच्याशी संबंधित आपल्याला ही घटना दुरुस्ती पाहायला मिळते. ही जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो कोणत्या वर्षी झाली असं जर तुम्हाला विचारलं ती 1992 ला झालेली पाहायला मिळते. 86वी घटना दुरुस्ती ही 2002 मध्ये झाली. मित्रांनो ह्या घटना दुरुस्तीनं 2 गोष्टी ऍड केल्या. एक कलम 21A ऍड केलं, ते म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, कलम 21A. आणि त्याच्यानंतर आणखी ऍड केलं ते म्हणजे आपल्याला मूलभूत कर्तव्यामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं. आणि 101वी घटना दुरुस्ती ही 2017 ला झाली. ही कशाशी संबंधित आहे
ही जीएसटी संबंधित आहे. कशाशी? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. हा 6 ते 14 फ्री एज्युकेशन, 21A आणि 11व्या याच्यामध्ये पालकांना कर्तव्य आहे पालकांचं की आपल्या पाल्याला, म्हणजे पालक म्हणजे जो सांभाळ करतोय, वडीलच नाही आणखी कोणी सांभाळ करत असेल पालकाचा, तर 14व्या वर्षापर्यंत त्याला शिक्षण उपलब्ध करून देणं, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. ठीक आहे. चला मग इथे या. कोणत्या घटना दुरुस्तीनं पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं, तर ती आहे 52वी घटना दुरुस्ती. गणेश शिंदे सर, मुद्रांक हॉल तिकीट मला माहित नाही कधी येते, मी काय डिपार्टमेंट मध्ये काम करत नाही आणि माझे असे काही सोर्स आणि खात्रीलायक सूत्रही नसतात की मला तिथून माहिती सांगतील. जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हाच मला समजतं. ठीक आहे. चला घ्या पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला? सिंधू जल करार कधी केला गेला? चर्चेत असण्याचा मुद्दा हा की सिंधू पाणी वाटप करार आता रद्द झालेला आहे. तुषार सर, माझी तब्येत नाहीये व्यवस्थित मागच्या 4-5 दिवसापासून, त्यामुळं नोटिफिकेशनही टाकली होती ऍपमध्ये की 4-5 दिवस लेक्चर होणार नाहीत. आज पहिलं लेक्चर मी घेतोय. माझ्या तब्येत व्यवस्थित झाली मला वाटत नाही आणखी, पण उद्यापासून मी ट्राय करतो आपल्या ऍपमध्ये लेक्चर. ठीक आहे. चला तोपर्यंत बाकीचे लेक्चर करून घ्या तुम्ही. मित्रांनो लक्षात घ्या, सिंधू नदी जी आहे, थोडीशी 2-3 महत्वाच्या गोष्टी की सिंधू नदीवर आणखी एखादा दुसरा प्रश्न जर आला तर तुम्ही तो प्रश्न सोडू शकता. सगळ्यात पहिल्यांदा काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. सामान्य माहिती, सिंधू नदी जी आहे मित्रांनो, सिंधू नदी ही नदी मुख्य 3 देशातून वाहते. लक्षात घ्या, बेसिक माहिती लक्षात घ्या. तिबेट आहे, भारत आहे आणि पाकिस्तान आहे. या 3 देशातून ही नदी वाहते. या नदीची एकूण लांबी जर तुम्हाला विचारली, सिंधू नदीची एकूण लांबी, तर ही एकूण लांबी आपल्याला पाहायला मिळते 2880 किलोमीटर. भारतातील लांबी आपण जर पाहिली तर या नदीची भारतातील लांबी 709 किलोमीटर आहे. भारतातील नदीचा मुख्य प्रवाह जो आहे हा लडाख मधून जातो आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधून जातो. पुढे ही जी नदी आहे या नदीचा उगम तुम्हाला जर विचारला तर बोखरचू या हिमनदीपासून होतो. कुठं? बोखरचू हिमनदीपासून. बोखरचू हिमनदी, हिमनदीचं नाव आहे बोखरचू. ठीक आहे. आता पुढे चला. या नदीचा प्रवाह पाहत असताना 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. या नदीच्या काही महत्वाच्या उपनद्या आहेत. पहिल्यांदा सिंधू नदीचा प्रवाह 2 मिनिटात सांगतो. तिबेटमधून आल्यानंतर ही नदी भारतामध्ये प्रवेश करते. लडाख पर्वत रांगेचे 2 तुकडे करून ही नदी पुढं पाकिस्तानमध्ये जाते. लक्षात घ्या. आता या नदीच्या काही महत्वाच्या उपनद्या, जसं लडाखमध्ये या नदीला लेह नावाची नदी येऊन मिळते. लेह आहे. या बाजूनं तिला नुब्रा नावाची नदी येऊन मिळते. या बाजूनं तिला शोक नावाची, ह्या उपनद्या आहेत बरं का, शोक नावाची नदी येऊन मिळते. इथून तिला गिलगिट नावाची नदी येऊन मिळते आणि हा प्रवाह तिचा प्रवेश करतो कुठं? तर हा प्रवाह प्रवेश करतो पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तानमध्ये जशी ही नदी आली, अफगाणिस्तानची राजधानी काबूल या शहरातून येणारी काबूल नदी मिळाल्यानंतर ही जी नदी आहे ही नदी दक्षिण वाहिनी बनून वाहू लागते. आता तिच्या उपनद्या लक्षात घ्या, तेव्हा तुम्हाला सिंधू पाणी वाटप करार लक्षात येईल. इथे लक्षात द्या, इथं वैरीनाग सरोवरामधून एका नदीचा उगम होतो आणि ही नदी पुढे जाऊन उलर नावाच्या सरोवरातून वाहते. उलर हे भारतातलं गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर. वैरीनाग सरोवरामधून ज्या नदीचा उगम होतो आणि उलर सरोवरामधून प्रवेश करून ही नदी दक्षिण वाहिनी बनून, एक मिनिट, ही नदी दक्षिण वाहिनी बनवून कुठं? पंजाबमध्ये येते आणि नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. या नदीचं नाव आहे झेलम नदी. कोणती नदी? झेलम नदी. झेलमच्या दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळते चिनाब नावाची नदी. ही सुद्धा 2 नद्यांपासून तयार होते, एक चंद्रा आणि दुसरी भागा. ही जम्मू काश्मीरमध्ये उगम आहे. चिनाब नदीचा हिमाचल प्रदेशमध्ये उगम चंद्रा आणि भागापासून. त्याच्यानंतर रावी नदी, हिचा सुद्धा उगम हिमाचल प्रदेशमध्ये होतो. ही नदी पुढे पाकिस्तानमध्ये जाते. त्याच्यानंतर बियास नावाची नदी रावीच्या दक्षिणेला, हिचा उगम सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये होतो, मात्र ही डायरेक्टली पाकिस्तानमध्ये प्रवेश करत नाही.
ही नदी तिच्या एका उपनदी बरोबर म्हणजे सिंधूच्या एका उपनदी बरोबर जिचं नाव आहे सतलज, त्या सतलजला येऊन मिळते. ही नाव आहे सतलज नावाची नदी. इथं येऊन मिळते आणि यांचा प्रवाह मग पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो. पाकिस्तानमध्ये काय होतं बघा, झेलम नदी चिनाबला, चिनाब नदी रावीला, रावी नदी या बिया सतलजला येऊन मिळतात आणि ह्या नदीचा एकत्रित प्रवाह नंतर आपल्याला पाहायला मिळतो की सिंधू नदीला येऊन मिळतो मिठानकोट या ठिकाणावर. नंतर ही सिंधू नदी कराची शहराच्या दक्षिणेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता ह्या ज्या 6 नद्या आहेत या 6 नद्या इन्व्हॉल्व आहेत सिंधू पाणी वाटप करारामध्ये. मित्रांनो, सिंधू नदीचा पाणी वाटप करार जो आहे, सिंधू पाणी वाटप करार हा 1960 चा आपल्याला पाहायला मिळतो. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या नदीच्या पाण्यासंदर्भात अनेक वाद आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळाले आणि हे वाद सोडवण्यासाठी सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला. मित्रांनो, हा सिंधू पाणी वाटप करार जो आहे हा करार 19 सप्टेंबर 1960 ला करण्यात आला. या करारानुसार या वरच्या ज्या 3 महत्वाच्या नद्या आहेत, एक ही सिंधू स्वतः, त्याच्यानंतर झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्यावर एक काम करतो इथे लिहितो. सिंधू आहे, झेलम आहे आणि चिनाब आहे. या नद्यांच्या या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल. यापैकी सिंधू नदीच्या 80% पाण्यावर पाकिस्तानचा, 20% पाण्यावर भारताचा, बाकी झेलम आणि चिनाबच्या 100% पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल आणि या ज्या खालच्या नद्या आहेत रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क असेल. तर असा सिंधू पाणी वाटप करार. मित्रांनो, 10 वर्षासाठी हा करार थोडासा स्थिर म्हणजे आपण असं म्हणूया की शिथिल झाला होता. याचं कारण असं आहे की 10 वर्ष पाकिस्ताननं मागितली होती की आम्ही बाकीच्या धरणांवर बाकीच्या नद्यांवर धरणं वगैरे बांधू, त्यामुळे 10 वर्ष हा करार शिथिल होता. त्याच्यानंतर 1970 ला हा करार स्ट्रिक्ट झाला आणि आता 2025 ला जो आहे हा करार रद्द करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा आहे सिंधू पाणी वाटप करार. क्लिअर? हा जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार करण्यात आला. वर्ल्ड बँक, जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हा, क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? सांगा. चला थोडस व्याघ्र प्रकल्पाबद्दल चर्चा करूया. व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. भारतामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर भारतामध्ये सध्या एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती? 58 व्याघ्र प्रकल्प. आता इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकते 58वा व्याघ्र प्रकल्प कोणता, 57वा कोणता आणि 56वा कोणता? बरोबर आहे. आता याची उत्तर, कारण लेटेस्ट मध्ये करंट अफेअरला विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, माधव व्याघ्र प्रकल्प आहे त्याचाच एक भाग, म्हणजे याचे 2 भाग करण्यात आले, त्यामुळं माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश मधला हा 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. 57वा व्याघ्र प्रकल्प म्हटला तर रतपानी व्याघ्र प्रकल्प, हा व्याघ्र प्रकल्प सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये हा आपल्याला पाहायला मिळतो 57वा. 56वा व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर गुरु घासीदास ताभोर पिंगला व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगड, हा कितवा आहे? 56वा. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? ठीक आहे, सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प विचारला जाईल, सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प विचारला जाईल आणि महाराष्ट्राचे व्याघ्र प्रकल्प काही तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, चलो. आणखी एक तुम्हाला तोपर्यंत मी सोडेपर्यंत, भारताचे टायगर मॅन कोणाला म्हणतात? टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं?
मित्रांनो लक्षात घ्या, 1972च्या अगोदर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो होता हा होता सिंह. मात्र असं निदर्शनास आलं की 1972ला की मागच्या खूप वर्षापासून वाघ जे आहेत हे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांची शिकार होत आहे. त्यामुळे 1972ला वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं. मित्रांनो 1973ला प्रोजेक्ट टायगर नाव प्रोजेक्ट टायगर नावाचा प्रकल्प जो आहे हा भारतामध्ये राबवण्यात आला आणि याचाच आधार घेऊन 1973ला भारतामध्ये 9 व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 9 व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यापैकी पहिला व्याघ्र प्रकल्प जो घोषित झाला त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान किंवा जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प. त्याच राष्ट्रीय उद्यानामध्ये जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प जो आहे हा सुरू करण्यात आला. ठीक आहे, कधी? 1973. कुठं आहे हे? उत्तराखंडमध्ये. युके शॉर्ट फॉर्म देतोय. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हटलं तर उत्तर येईल नागार्जुन सागर. नागार्जुन सागर कुठं आहे हा? हा श्रीशैलम या ठिकाणी आहे, आंध्र प्रदेशमध्ये. श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये. सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प जर म्हटलं, अच्छा हे नाव उलट झालं का? ठीक आहे, याला खाली घेतो. सर्वात पहिला जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प. आणि सर्वात लहान जर म्हटलं नमेरी व्याघ्र प्रकल्प आहे आसाममध्ये. नमेरी व्याघ्र प्रकल्प आसाम. तुम्हाला एक प्रश्न मी दिला होता त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी, नाही तो महाराष्ट्राचा आहे गायकवाड मॅडम. नीता मॅडम मी राष्ट्रीय उद्यानाचं देत नाही, जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प कधी झालाय? राष्ट्रीय उद्यानामध्ये व्याघ्र प्रकल्प झालेला आहे आणि तो 1973ला जाहीर झालेला आहे. ठीक आहे, हा बरोबर आहे. चला, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. याच्यामध्ये ताडोबा अंधारी असेल, हे लक्षात घ्या बरं का, हे विचारलं जाईल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल, सह्याद्री पर्वतामध्ये हा व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच असेल, हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संयुक्त व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्र मध्य प्रदेश. चला पुढं. 4 नंबर नवेगाव नागझिरा हा व्याघ्र प्रकल्प असेल. मेळघाट असेल. मित्रांनो मेळघाट हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प. आणि बोर असेल 6 बोर. कैलास सांखलाला टायगर मॅन म्हणून ओळखलं जातं. कैलास सांखला. कोण? कैलास सांखला. चला, हा मॅडम आणखी तब्येत नाही माझी पूर्ण रिकवर, पण आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात म्हणून, त्यामुळेच कालचं लेक्चर आज पोस्टपोन करण्याचं कारण तेच होतं. चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भस्मासुराचा वध ही कथा खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्यांमध्ये दर्शवली जाते? चला, लाईक जे मुलं नवीन आलेली आहेत ते लाईक करा. लेक्चर आवडलं तर लाईक करा. बरंच तुम्हाला नवीन अभ्यासाला मिळणार आहे आज. इथं काय विचारलंय? शास्त्रीय नृत्याचं विचारलंय, मात्र प्रश्न कसा विचारलाय? भस्मासुराचा वध ही कथा खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्यांमध्ये दर्शवली जाते? बऱ्याच जणांचं उत्तर इथं चुकत आहे. लक्षात घ्या, एकूण शास्त्रीय नृत्य तुम्हाला जर विचारलं, एकूण शास्त्रीय नृत्य आहेत 8. बघा 8. काही पुस्तकामध्ये 9 दिले असतील, मात्र 8 हे लक्षात असू द्या आकडा.
एक एक शास्त्रीय नृत्य. एक आहे भरतनाट्यम. बघा थोडीशी माहिती सांगून मी पुढे जातो कारण माहितीवर आधारित हा प्रश्न आहे. सी वाटतं. भरतनाट्यम. मित्रांनो भरतनाट्यम जे आहे हे सर्वात जुनं शास्त्रीय नृत्य असून हे साधारणतः पहिल्यांदा स्टेट देतो. तामिळनाडू राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. तामिळनाडू राज्याचे शास्त्रीय नृत्य असून हे जवळपास 2000 वर्ष जुने आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी भरतनाट्यम जे आहे ते शास्त्रीय नृत्य या ठिकाणी तामिळनाडूमध्ये केलं जायचं. 8 नावं लक्षात असू द्या आणि राज्य लक्षात असू द्या. एखाद्या लेक्चरमध्ये त्याच्याशी रिलेटेड असणारे कलाकार ही सुद्धा आपण घेऊया. त्याच्यानंतर दुसरं आहे कथकली. याचं एक लेक्चर आहे मला वाटतं युट्यूबवर मी टाकलेले कथकली. मित्रांनो कथकली जे आहे हे केरळ राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे. केरळ राज्याचं शास्त्रीय नृत्य आपल्या कोर्समध्ये डिटेल कहाणी सहित आपण घेतलेलं आहे. मित्रांनो कथकली हे जे शास्त्रीय नृत्य आहे याच्यामध्ये रामायण आणि महाभारत जे आहे याचा अभिनय केला जातो. रामायण आणि महाभारत जे आहे याचा अभिनय केला जातो. परीक्षेला जर विचारलं कोणत्या शास्त्रीय नृत्यामध्ये रामायण महाभारताचा अभिनय केला जातो तो कथकली केरळच्या शास्त्रीय नृत्यामध्ये केला जातो. 3 नंबर मोहिनी अट्टम. मोहिनी अट्टम. मित्रांनो मोहिनी अट्टम हे जे शास्त्रीय नृत्य आहे हे शास्त्रीय नृत्य सुद्धा केरळचं आहे आणि या शास्त्रीय नृत्यामध्ये भस्मासुराचा वध हा अभिनय केला जातो. भस्मासुराचा वध याची कथा तुम्हाला माहित असेल. या मोहिनी अट्टमची कथा अशी आहे की भस्मासूर नावाचा एक राक्षस असतो आणि भस्मासूर राक्षस खूप तपश्चर्या करतो आणि महादेवाला प्रसन्न करून घेतो. प्रसन्न झाल्यानंतर महादेवाला एक वर मागतो. महादेवाला वर मागतो की महादेव म्हणतो काय पाहिजे तुला सांग. तो म्हणतो मला एक वर असा द्या मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळला पाहिजे जळून गेला पाहिजे भस्म झाला पाहिजे. तो महादेव म्हणतात तथास्तु. मग तो जिथं जिथं जायचा फक्त एका कोणाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि तो जळू लागायचा. मग त्याला वाटलं की आता मी देव झालो कारण माझ्याकडे शक्ती आली मी कोणावरही हात ठेवतोय तर तो जळतोय. आता फक्त आपला हा वर मागे घेणारा एकच माणूस आहे ते म्हणजे महादेव. महादेवाला जर आपण जर नष्ट केलं तर आपला हा वर कुणीच मागे घेऊ शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला महादेवाच्या मागे पळायला लागला. महादेवाला कळालं हा डोक्यावर हात ठेवायला महादेव पुढे हा मागं महादेव पुढे हा मागं. हे सगळं विष्णू पाहत होता. मग याला डायव्हर्ट करण्यासाठी विष्णूनं मोहिनी या नर्तिकेचं रूप घेतलं. मोहिनीचा अवतार घेतला मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन त्याच्या समोर म्हणजे डान्स त्या भस्मासुराच्या समोर तो आला आणि भस्मासुराला समोर तो नर्तन करू लागला डान्स करू लागला. आपण असं म्हणूया की नृत्य करू लागला. मग भस्मासुराला ते मोहिनीनं सांगितलं की मी जसं नृत्य करतो तसं तू कर. आणि शेवटी शेवटच्या नृत्यामध्ये ती स्टेप अशी आहे की मोहिनी सर्वात शेवटी आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवते तसा भस्मासूर सुद्धा आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि भस्मासूर तिथं जळून नष्ट होतो. म्हणजे असा हा नृत्याचा आविष्कार मोहिनीद्वारे म्हणजे विष्णूद्वारे झाला असं मानलं जातं आणि मोहिनी अट्टम या नृत्यामध्ये हा आविष्कार दाखवला जातो. क्लिअर. चला हा हे याच्या मागचं फक्त भोकमपट्टी नाही तुम्हाला माहित पाहिजे कन्सेप्ट की नेमकं कशामध्ये काय होतं. चौथं शास्त्रीय नृत्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कुचिपुडी. कुचिपुडी कोणत्या राज्याचं आहे असं जर विचारलं तर कुचिपुडी शास्त्रीय नृत्य आपल्याला आंध्र प्रदेश राज्याचं पाहायला मिळतं. मित्रांनो याच्यामध्ये भगवत पुराण म्हणजे कृष्णाचं जे भागवत आहे याचा अभिनय केला जातो. भगवत पुराणाचा अभिनय प्रत्येक याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ओडिशी आहे ओडिसा राज्याचं. ओडिशी इथं शॉर्ट फॉर्म मध्ये ओडिसा राज्य लिहितो तुम्ही. त्याच्यानंतर 6 नंबर मणिपुरी आहे. मणिपुरी. मित्रांनो मणिपुरी हे शास्त्रीय नृत्य. त्याच्यानंतर सत्रीम आहे आसाम राज्याचं. नावामध्येच आहे मणिपुरी. सत्रीम आसाम राज्याचं. आणि कथक जे आहे कथक हे आपल्याला उत्तर प्रदेशचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशचं मणिपुरी मणिपूरचं. तुम्हाला शास्त्रीय नृत्य आणि कोणत्या राज्याचं आहे अशा जोड्या लावा सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. क्लिअर.
हा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोहिनी अट्टम. या नाट्य प्रकार आपलं या शास्त्रीय नृत्यामध्ये भस्मासुराचा वध ही कथा दर्शवली जाते. त्या मोहिनी अट्टमची शेवटची स्टेप जी आहे, म्हणजे थांबतं कुठं हे शास्त्रीय नृत्य, शेवटी डोक्यावर हात ठेवल्यानंतर हे थांबतं. ठीक आहे. चला, जे मुलं नवीन जॉईन झालेले आहेत लेक्चर लाईक करा, आवडत असेल आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. म्हणजे तुम्हाला जर समजलं तर मित्रांना शेअर करा. राईट. कथक पंडित बिजू महाराज, भरपूर याचा हे एक सेपरेट याच्यामध्ये मी काय करेल, त्याच्याशी संबंधित कलाकार घेईल. अनिल सर, मला कोल्हापूरचा निकाल कधी जाहीर होईल माहित नाही. माहित झालं तर मी ग्रुपला टाकून देतो. या पुढचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते? चला, अरुण सर, शेवटचा प्रश्न. आणखी उद्या किंवा परवा लेक्चर घेऊ आपण, काय हरकत नाही. ते आठवडाभर गॅप पडला आणि विशेष काय विद्यार्थ्यांच्या परीक्षा समोर आहेत. जेवढा सराव इथं होतो तेवढा सराव वैयक्तिक विद्यार्थ्यांचा होत नाही. चला, आता काही वृत्तपत्र तुम्हाला मी देतोय, तिची नावं मला सांगायची, आपले संपादक सांगायचे. याचं तर उत्तर आपण घेऊयाच. चला, दर्पण कोणाचं वृत्तपत्र आहे, संपादक कोण आहे, काही महत्वाचं घेतोय. दिग्दर्शन वृत्तपत्र आणि त्याचे संपादक सांगायचे बरं का. त्याच्यानंतर प्रभाकर विचारलं जाईल, हे वृत्तपत्र कोणाचे, प्रभाकर. त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश विचारलं जाईल, ज्ञानप्रकाश. इंदुप्रकाश विचारलं जाईल, इंदुप्रकाश. अरुणोदय कोणाचा आहे, अरुणोदय. त्याच्यानंतर दीनबंधू विचारलं जाईल. त्याच्यानंतर सुधाकर विचारलं जाईल, 7-8. सुधारक, सॉरी, सुधारक विचारलं जाईल. ठीक आहे, हे 8 महत्वाचे वृत्तपत्र. केसरी आणि मराठा तुम्हाला माहितच आहे. केसरी वृत्तपत्र इथं बाजूला देतो अगोदर. 2 वृत्तपत्र होते. एक केसरी वृत्तपत्र जे 1881 ला सुरू झालं, आणि दुसरं मराठा वृत्तपत्र, हे सुद्धा 1881 ला सुरू झालं. केसरी वृत्तपत्राचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो, मात्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 ला या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि 1887 नंतर केसरीचे संपादक बनले ते लोकमान्य टिळक. जसं मराठा वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते, आणि हे जे मराठा वृत्तपत्र आहे, नाव मराठी लक्षात ठेवायचं, वृत्तपत्र होतं इंग्रजी, आणि केसरी वृत्तपत्र जे आहे हे होतं मराठी. मग यांनी जेव्हा राजीनामा दिला, राजीनामा देण्याचं कारण आहे की यांच्यामध्ये मतभेद असायचे की अगोदर समाज प्रगत झाला पाहिजे की अगोदर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. असो, हे दोन्ही वृत्तपत्र 1881 यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकमान्य टिळक मग संपादक झाले केसरीचे. येऊया इकडे दर्पण. मित्रांनो, दर्पण जे आहे हे 6 जानेवारी 1832 ला वृत्तपत्र सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक, आणि मित्रांनो हे मराठीतलं, बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक. आणि मित्रांनो, हे वृत्तपत्र जे आहे हे मराठीतलं पहिले वृत्तपत्र असून 6 जानेवारी हा दिवस याच्यामुळेच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस, पत्रकार दिन. कोणता दिवस, 6 जानेवारी. त्याच्यानंतर मित्रांनो, दिग्दर्शन जे आहे हे दिग्दर्शन वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचंच आहे. बाळशास्त्री जांभेकर. हे त्यांनी 1840 ला सुरू केलं. म्हणजे दर्पण जेव्हा बंद पडलं त्याच्यानंतर दिग्दर्शन सुरू केलं. प्रभाकरचे संपादक विचारले तर भाऊ महाजन आहेत. भाऊ महाजन संपादक असून हे वृत्तपत्र 1841 ला सुरू झालं. ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कृष्णाजी रानडे. कोण, कृष्णाजी रानडे. आणि मित्रांनो, हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र
1849 ला सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंदू प्रकाशचे संस्थापक संपादक सॉरी विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित. आणि हे वृत्तपत्र मित्रांनो 1862 ला सुरू झालं. अरुणोदयचे संस्थापक काशीनाथ विष्णू फडके. काशीनाथ विष्णू फडके हे लक्षात ठेवा. ही पीपीटी तुम्हाला मी अवेलेबल करून देतोच. कधी सुरू झालेलं आहे? 1866 ला सुरू झालं. दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे मित्रांनो याचे संस्थापक कृष्णाजी भालेकर आहेत. कृष्णाजी भालेकर. तुम्हाला सत्यशोधक समाज आठवत असेल तर मित्रांनो हे जे वृत्तपत्र आहे हे 1877 ला सुरू झालं आणि सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. सत्यशोधक जे आहे याचा प्रचार प्रसार करण्याचं काम दीनबंधू या वृत्तपत्राने केलं. आणि सुधारक तुम्हाला माहित असायला पाहिजे हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे. गोपाळ गणेश आगरकर. जसं यांनी 1887 ला इथं राजीनामा दिला केसरीचा, 1888 ला स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं ज्याचं नाव आहे सुधारक. आता इथं विचारले बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील पहिले दैनिक. तर मित्रांनो जसं की तुम्हाला मी म्हटलं की केसरी आणि मराठा याचे मुख्य संपादक ते होते. पहिलं म्हटलं तर मग केसरी हे त्याचं उत्तर आहे, कारण यांच्या संपादकानंतर 87 नंतर लोकमान्य टिळक यांनी हे वृत्तपत्राचं संपादन पद स्वतःकडे घेतलं होतं. ठीक आहे. चला तर आजच्या लेक्चर मध्ये आज आपण इथं थांबू. कसं वाटलं लेक्चर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जे मुलं उशिरा आलेत लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. आणखी तुमच्या समोर यायला मला आनंद वाटेल. ठीक आहे. चला थांबायचं इथं मग. हा डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जा. ही 5 मिनिटात ही पीपीटी मी तिथं अवेलेबल करून देतो. तिथून हीच नाही याच्या अगोदरच्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. चला तर आज आपण या लेक्चर मध्ये इथं थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. काल त्याच्यामुळेच बऱ्याच मुलांना वाटलं असेल सर ना काल लेक्चर पोस्टपोन केलं, कारण हेच होतं तुमच्या समोर आताही आलं. तुम्हाला तब्येत माझी दिसत असेल, एनर्जी तेवढी नाहीये. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या लेक्चरला. जे मुलं नवीन आहेत त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लेक्चरला लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जरूर भेट.